सहकार्यावर ठेवलेला विश्वास महिला बँक कर्मचाऱ्याला चांगलाच महागात पडल्याचा आरोप आहे। नागपूरच्या तहसील पोलीस ठाण्याअंतर्गत एका बँक कर्मचाऱ्यानं महिला सहकार्याच्या नावावर तब्बल 2,95,000 रुपयांचं कर्ज मंजूर करून घेतलं आणि कर्जाची रक्कम दुसऱ्या खात्यात वळवल्याचा आरोप आहे। तक्रारीनंतर तहसील पोलिसांनी आरोपी विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे। हा प्रकार सीए रोडवरील इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेच्या शाखेत घडल्याची माहिती आहे। पोलिसांच्या माहितीनुसार तक्रारदार रोशनी नंदवार या बँकेच्या करंट अकाउंट सेल्स टीममध्ये कार्यरत आहेत। याच शाखेत काम करणाऱ्या जितेंद्र कटारिया यांच्याशी त्यांची ओळख होती। बँकेचे टार्गेट पूर्ण होत नसल्याचं सांगून जितेंद्र कटारिया यांनी रोशनी यांच्या नावावर कर्ज काढण्यास त्यांना तयार केल्याचा आरोप आहे। त्यानंतर त्यांच्या नावावर 2,95,000 रुपयाचं कर्ज मंजूर झालं। कर्जाची रक्कम खात्यात जमा झाल्यानंतर ती दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर करण्यात आल्याचा तक्रारदाराचा आरोप आहे। या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तहसील पोलिसात तक्रार दाखल केली। तक्रारीच्या आधारे पोलिसांनी जितेंद्र कटारिया यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून कर्ज प्रक्रिया आणि पैशांच्या व्यवहाराची चौकशी सुरू आहे। ती अमाऊंट त्यांनी त्यांच्याकडून घेतली, काही फोनवर ट्रान्सफर केली, काही त्यांचे ATM घेऊन कॅश काढून 2,90,000 रुपये असे त्यांच्याकडून घेतले। मी लोन क्लोज करतो असे म्हटले, परंतु त्यांनी ते लोन क्लोज पण केलं नाही आणि त्यांना ते पैसे पण परत दिले नाही करिता फिर्यादी या ठिकाणी आल्यानंतर आरोपी जितेंद्र कटारिया याच्यावर काल दिनांक 10/8/2026 रोजी दाखल झालेला आहे।